श्री गणेशाय नमः। अर्जुनवाच जायसी चेत्कर्मणस्ते मतां बुद्धिर्जनार्दन तां किं कर्मणि घोरे मां नियोजयासि केशव। मग ऐका अर्जुन म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती। तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी। तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्रामो करी। ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता अगा कर्म तुची अशेष निराकरिसी निशेष। तरी मज करवी हे हिंसक का करविसी। तरी हिची विचारी ऋषिकेशा तू मानो देशी कर्मलेशा। आणि येसनी हे हिंसा करवी तू आहासी। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे तदेकं वद निश्चिन्त्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम। देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे। आता संपले म्हणू पागवे विवेकाचे आगा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा। आता पुरला आम्हा विद्वांसा आत्मबोधाचा वैद्युपथ्यो वारुनी जाये। मग जरी आपणची विष सुये तरी रोगिया कैसे निजे सांगे मज। जैसे आंधळे सुईजे अव्वाटा का माझवन दिग्जे मर्कटा तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा। मी आधीची काही नेने वरी कवळिले मोहे येणे। श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ। तव तुझी एकेक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई। तरी अनुसरली काही ऐसे की जे आम्ही तनुमनु जीवे। तुझिया बोला ओट गावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरेल म्हण। आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी। येथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे। तरी ये जाणिवेची किर सरले परी आणिक एक से जाहले। जे तेथे जे हे डहुळले मानस माझे तेवेची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेनसे। जरी चित्त पाहसी माझे येनेमिषे ना तरी झकवी तू आहासी माते। की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जानवे ना। म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मर्राटाजी। मी अत्यंत जड असे परी ऐसा ही निके परियसे। श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ देखे रोगा ते जिनावे औषध तरी देयावे। परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित। परी बोधे माझे चित्त जया परी। देवा तुझा ऐसा निजगुरु आजी अति धनी का न करू। येथ भीड कवणाची धरू तू माया मुची अगा कामुधेनचे दुबते। दैवे जाहले जरी आपेते तरी कामनेची का तेथे वाणी कीजे। जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेची कवन साकडे। का पुलेनी सुरवाडे इच्छावे ना ऐसा अमृत सिद्धू ते ठाकावे। मग तहानाची जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते। तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती। तू देवे आजी हाती जाहलासी जरी तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा। देवा सकळू हा मानसा पाहला असे देखे सकळांतीचे जियाले। आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जाहले विजय माझे। जी जी परम मंगळ धाम सकळ देवो देवोत्तमा तू स्वाधीनू आजी आम्हा म्हणूनिया। जैसा मातेच्या ठाई अपत्य नवसरू नाही स्तना लागूनी पाही जिया परी। तैसा देवा तू ते पूजितसे आवडेते आपुलेनी आते कृपानिधी। तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे कनिश्चित पार्थू म्हणे। श्री भगवान वाच लोकोस्मिन् द्विधा निष्ठा
पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युतू म्हणितसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो जे बुद्धिर्योगो सांगता सांख्यामत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेनेसी मनोनी शोभलासी वायाची तरी आता जाणम्याची उत्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासोनी प्रगटा अनाद सिद्धा एकू ज्ञान योगी म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळखी सेविजे तद्रुपता एकू कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण हो निया निर्वाण पावती वेळे हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसा सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापर सरिता भिन्न दिसतही पाहता मग सिंधू मळून ऐक्यता पावती शेकी तैसे दोन्ही मते सुचिती एक कारणाते परी उपासती ते योग्यते अधीन असे देखे लाप्तवना सारिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळी ढाळे केवुतेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देखपा विहगमते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीसी एर योगी कर्माधारे विवितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावती होते न कर्मणा मनारंभान नैष्कर्मं पुरुषोते न च संन्यसनादेव सिद्धिं समाधी गच्छति वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धावत कर्महीना निश्चित होईजेना की प्राप्त कर्म सांडिजे हे तुलिनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावते ते जावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकून किजे की सिद्धुहीन सेविजे केवी सांगे जव निरांतता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्यजनो हे आणि आपुलिया चाडे आपा दिले हे मांडे के तेजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे परी तेजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यौवशः कर्म सर्व प्रकृतेर्जैर्गुणे हे सगळे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपेसी असे देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी सोडविले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले के नित्रीचे तेज गेले ते ना सरंद बुजाले परिमळूने गे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की शुधा तृषादी अर्थी खुंटली या हे स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विरसले हे असे काय निमाले जन्म मृत्यू हे नेटिकेची जरी काही तरी सांडिले ते काही मनोनी कर्म त्यागून ही प्रकृती मता कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृतीर्गुणे एरी तरी मोकली अंतकरणे वहिजे वाया देखे रती आरुडीजे मग जरी निश्चळा बैसीजे तरी चळू होनी हिंडीजे परतंत्रा का उचलेले वायुवशे चळे शुक्ल पत्र जैसे निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती अधारे कर्म इंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर मनोनी संगुजव प्रकृतीचा तवरी त्या गुण घडे कर्माचा ऐसी याही करू म्हणती तयाचा आग्रह हो चिवरे कर्मेंद्रियानि संयम्य आस्ते मनसा स्मरम
इंद्रियार्थन विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी या कर्म त्यागून घडे. जे कर्तव्य मनी सापडे वेरी नटती ते फुटे दरिद्र जान. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. यास्येन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन. कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्तस्स विशिष्यते. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यतरी रूढ लौकिक जैसा. जो इंद्रिया अज्ञान करी विषयाचे भय न धरी. प्राप्त कर्म न वेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी. परी तेथे चिन्ह उर्मी झोळ झाकोळे ना. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्यपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. जैसे त्वय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखिजे. एरवी निराधारिताने निजे सोय जयाची. ऐसा चिन्हे चिन्हितू देखसी तोची मुक्तू. आशा पाश रहितू ओळख पा. अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी. म्हणून ऐसा होय या लागी म्हणपे तू ते. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी. मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः. शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. म्हणून निष्कर्म होवावे तरी येथ ते न संभवे. आणि निषिद्ध केवी राहता ते विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरेने करुनी प्राप्त. ते कर्म हेतुरहित आचारे तू. पार्था आणि कही एक नेनसी तू हे कौतिक. जे ऐसे कर्म मोचक आपसी असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे. तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे. यज्ञार्था कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः. तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्म जो सांडे आणि कुकर्मी रती घडे. तोची बंधू पडे संसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. जो करी तया बंधन काहीच न घडे. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला. तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणून या. आता याची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा. जे सृष्टादी संस्था ब्राह्मणी केली. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतीः. अनेक प्रसविष्यध्व मेषवोस्तिष्ठ कामधुक्. ते नित्य याग सहिते सुजले भूते समस्ते. परी नेनती चितेत ज्ञाते सूक्ष्म म्हणूनी. ते वेळी प्रजे विनिविला ब्रह्मा. देवा काय आश्रयो येथ आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे. याते उपासा मग आपेसे पुरती काम. तुम्ही व्रते नियमून करावे शरीराते न पिढावे. दुरिकेही न वाचावे तीर्थासी गा. योगाधिके साधने सकांक्ष आराधने. मंत्रयंत्र विधाने जनी करा. देवांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते. पतिव्रता पतिते जिया परी. तैसा स्वधर्म रूपू मखू हाची सेव्यू आम्हा ऐकू. ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला. देखा स्वधर्मा ते भजाल
तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा होन सांडील तुमते कदा. देवान् भावयतानेन ते देवान् भावयन्तु वः, परस्परं भावयन्त श्रेयः परमवाप्स्यथ. जे येणे करुणी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इस्पिता अर्थात देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षोमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टतील. ऐसे परस्परे घडल प्रीती जेथ, तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपेसी सिद्धी जाईल. वांछेही पुरेल मानसीची, वाचा सिद्धी पावाल. अज्ञापक होयाल, म्हणिये तुमते मागतील महाश्रुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर. ओळगे फळभार लावण्यसी, इष्टान भोगान हि वो देवा. दास्यन्ते यज्ञ भाविताः, तैर्दत्ता प्रदायोभ्यो यो भक्तेस्तेन एव सः. तैसे सर्व सुखे सहित देवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरीत होयाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म निरत वर्ताल बाप्पा. का जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुप्त होऊन या स्वादा विषयांची या, तीही यज्ञ भाविकी सुरी. जे हे संपत्ती दिदली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्रह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी. संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये, ऐसा स्वधर्म क्रिया रहितू. आथिलेपणे प्रमतू, केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग आपाव थोर आहे, जेणे हे हाताचे सकळ जाय. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू, तैसे गतायुषी शरीरी. चैतन्य वासू न करी, का नै देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मो जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशु जाय, तैसी निजवृत्ती जेथ सांडे. तेथ स्वातंत्र्य ते वस्ती न घडे. ऐका प्रजा होय फुटे विचारी म्हणे, म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे, मग सकळू दोष भवते. गिवा सोनी घेती तया ते, रात्री समयी स्मशाना ते भूते जैसी. तैसी त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविधी पातके. दैन्य जात तितुके तेथेची वसे, ऐसे होय तया उन्मता. मग न सुटे बाप्पा रुदता, कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिय बरुळो नेदावी. ऐसे प्रजा ते शिकवी चतुरारणू, जैसे जळचरा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे. हा स्वधर्म तेने पांडे विसंबो नये, म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मे उचिती. निरत व्हावे पुढत पुढती महिपत असे. यज्ञशिष्टासीन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, भुंजते ते त्वगं पापा ये पचान्यात्मकारणात्. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी निर्योगो करी. गुरु गोत्र अग्निपूजी, अवसरी भजे द्विजी. निमित्तादि कियजी पितर देशे, या यज्ञ क्रिया उचिता. यज्ञाशी हवन करिता, होत शेष स्वभावत उरे जे जे. ते सुखी आपले घरी, कुटुंबेसी भोजन करी. कीन भाग्याची ती निवारी कल्मशाते. ते यज्ञाविशिष्ट भोगी, म्हणून सांडिजे तो आगी. जया परी महारोगी अमृत सिद्धी. का तत्वनिष्ठू जैसा, ना गवे भ्रांतिलेशा. तो शेष भोगी तैसा ना कळे द्वेषा. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगी जे.
मग उरे ते भोगिजे संतोषसी, ते वाचोनी पार्था रहाटो नये अन्यथा, ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहाची आपण पे मानिती, आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही. यज्ञोपकरण सकळ नेनतसा ते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू पाहाती. इंद्रिया रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेवती जान. संपत्ती जाय आगवे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविधी. जी ही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोष होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणूनिया. हे न म्हणावे साधारण अन्य ब्रह्मरूप जान, जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नाद भवति भूतानि पर्जन्यात् न संभवः, यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्, तस्मात् सर्वगतं ब्रह्मा नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते, मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञे जन्म यज्ञाते प्रगटे कर्म, कर्मासी अधि ब्रह्म वेदरूप. तया वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती, एके सुभद्रापती अखंडगा. एवं प्रवृत्तिं चक्रं नानुवर्तयति हयः, अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ सजीवती. ऐशी हे आधी परंपरा संपेक्षे तुझ धनुर्धरा, सांगितली या ध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप कर्तू, नानुष्ठितो मतो लोकीये. तो पातकांची राशी जान भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का भ्रपटळ अवकाळीचे. का गळा स्तन अजीचे तैसे जियाले देखतयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणून एके पांडवा हा स्वधर्मो कवनेन सांडावा, सर्व भावे भजावा हाची एको. आगा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का फुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गाढवेगा. यस्त्वात्मरतिरेवस्या दात्मतृप्तस्य मानवः, आत्मन्येवस्य संतुष्टस् तस्य कार्य न विद्यते. देखे असतेनी देहधर्मे, एथ तोची कोणलिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोधे तोषला तरी कृत्य कार्य देखे जाहला. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू, नैवं तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थ व्यपाश्रयः. तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपेसी, देखे आत्मतृष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना जो बोधू भेटेना मना, तवची या साधना भजावे लागी. तस्माद सक्त सततं कार्यकर्म समाचर, असक्तो यचरं कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, हो निया उचितू स्वधर्मे रहाट. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, तै कैवल्य पद तत्वता पातले जगी. कर्मण्येव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः, लोकसंग्रहमेवापि संप्रशन कर्तुमर्हसि. देखपा जनकादिक कर्मजात शेक, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले.
या कारणे पार्था होवावी कर्म आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरिता आपण पेया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल पाया प्रसंगीची. देखे प्राप्तार्थ जाहले, ते निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढा देखा नाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. हगा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, तीही कौण्य परी जाणिजे मार्गाते या. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवोत्तरो जनः, स यतप्रमाणं कुरुते लोकोस्तोऽनुवर्तते. येथ वडील जे जे करीती, तया नामो धर्म ठेविती, तोची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन, नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. आता अनिकाची आगोठी, कायशा सांगे किरीटी, तेखे मिची ये अराहाटी वर्तत असे. काय साकडे काही माते, की कौने के आते, आचारे मे धर्माते म्हणसी जरी, तरी पुरतेपणा लागी, आणि को दुसरा नाही जगी. ऐसा सामुग्री माझ्यांगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पोवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वृत्ते. यदि अहं न निवर्तयेयं जातु कर्मण्यतन्द्रितः, मम वाप्नानुवर्तन्ते मनुष्यां पार्थ सर्वशः. परी स्वधर्मे वर्ते कैसा, सकांक्षु का होय तैसा, तयाची एक उद्देशा लागोनिया. जे हे भूत जात सकळ, असे आम्हाची आधीन केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणोनिया. उस्सीदेयुरे मे लोका, न कुर्या कर्म चेदहं, शंकरस्य च कर्तास्या मुपहन्यामि मा प्रजाः. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा ही कैसनी निस्तरेल. इही आमची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आगवी नासली होईल. म्हणून समर्थो जो येथे, आथिला सर्वज्ञते, तेने सविष्यने कर्माते तेजावे ना. सक्तः कर्म विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद्विन्द्वास्तथा सक्तश चिकीर्षु लोकसंग्रमम्. देखे फळाची आशा, आचरे कामको जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा म्हणोनिया. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे माहेरी लावावे, अलौलिका नोहावे लोकांप्रती. न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानं कर्म संगिनां, जो यशत् सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरन्. जे सायासे स्तन सेवी, ते पक्काने केवी जेवी, म्हणून बाळका जैसीने दावी धनुर्धरा. तैसे कर्मी जया योग्यता, तया प्रती नैष्कर्म्यता, न प्रगटावी खेळता आदी करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एके प्रशंसावी, नैष्कर्म्य ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू आगी वांजेलना. जैसा बहुरूपियाची निरावो राणी, सी पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी तैसीची करती. प्रकृतेर्क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्ताहमीति मन्यते. देखे पुढिलाची ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. ऐसी शुभाशुभे कर्मे, जे निपजती प्रकृती धर्मे, ते मूर्खमूर्ती ब्रह्मे मी करता म्हणे. ऐसे अहंकारादी रूढ,
एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटवाना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. तत्वविश्यस्तु महाबाहो गुण कर्म विभागयो, गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्ञते. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमानो सांडोनी गुणकर्म ओलांडोनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. मनोनी शरीरे जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गवस्ती घेपवेना. प्रकृतेर्गुण संमूढा संजन्ते गुण कर्मसु, तान कृष्ण विदो मंदान कृष्ण विन्न विचालयेत. येथ कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतेचे निआटोपे वर्ततू असे. इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादी जो. मयी सर्वाणि कर्माणि संन्यास्याध्यात्मचेतसा, निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. तरी उचित कर्म आघवी तुवा आचरोनी मजर पावी, परिचित्त वृत्ती नेसावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता का आचारेना या अर्था, ऐसा अभिमानू झने चित्ता रिगोदेसी. तुवा शरीर परा नोहावे, कामक ना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोंडळ घेऊनी हाती आरूढ पायी रथी, देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा भानू वाढवी, या भारापासून सोडवी मेदनी हे. आता पार्थू निष्कुशू होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वांचुने काही बोलो नये. यमे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः, श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यते तेऽपि कर्मभिः. हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्तितू, जाणे पा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीयगा. यत्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्, सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः. ना तरी प्रकृमंतो होऊनी इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत वेरुनी ओसंडिती. ते सामान्यत्वे लेखती अवज्ञा करुणी देखती, का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. जे मोह मंदिरा भुलले विषय विखे घारले, अज्ञानपैकी बुडाले निभ्रांत मानी. देखे शिवाच्या हाती दिदले, जैसे रत्न का वाया गेले, ना तरी जात्यांदा पाहिले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवसे वायासा, मूर्खा विवेको हा तैसा रुचेल ना. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयासी संभाषण सर्वथा करवेना. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. पतंगा दीपी अलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. सदृश्यं चेष्टति स्वास्या प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. म्हणून इंद्रिय एके जाणतेनी पोरुखे, लळावी ना कौतुके आदी करुणी. हगास पेसी खेळा येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळहळ जिरेल सेवलिया काई, देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. आपण सायासे करुणे बहुते, सकळ ही समुद्धी जाते. अधो असतो या देहाते
प्रति पाळावे का? सर्वस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्मो सांडोनी देहाते पोखावे काही. मग ते तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा क्षिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन. या लागी येथ अंतकरण देयावेना. इंद्रियास्येन्द्रियास्यार्थ राग द्वेषो व्यवस्थितो. तैर्यो न वशमागच्छो तो हास्य परिपंथिनो. एरवी इंद्रियाच्या अर्था सारिखा विषयो पोखिता. संतोषू की रचिता आपजेल. परी तो सवचोरांचा सांगा तू. जैसा नावे कसवस्तू जव नगरांचा प्रांतू सांडिजेना. बापा विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता. परी तो परुनामू विचारिता प्राणोहरी. देखे इंद्रियी कामोसे तो लावी सुख दुराशे. जैसा गळी मिनू अमिषे भुलवी जेगा. परी तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाये. तो जैसा उठावानो हे झाकलेपणे. तैसा अभिलाषी येणे खिजेल विषयाची आशा धरिजेल. तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. जैसा कवनोळिल्या पारधी घातची संधी. आणि मृगाते बुद्धी साधावया. येथ तैसेची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोधुये घातको जाणे. म्हणून हा आशोची न करावा. मनीही आठवो न धरावा. एकूण निज वृत्तीचा बोलावा नासोने दी. श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मा स्वनुष्ठितात. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू जाहला. तरी हाची अनुष्ठीला भला देख. एरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा. परी आचरोनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आगवे पक्काने आहाती बरवी. ती द्विजी केवी सेवावी दुर्बळ जरी जाहला. चित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे. अथवा इच्छालेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे. असती आपुली तनारे मोडावे केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली. तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू आचारता जरी दुवाडू. तरी स्वधर्मोची सुरवाडू परित्रीचा. हागा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध. परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसे निही जरी सेविजेल तरी ते आकळिकी जी उरेल. जेते परिणामी पक्ष नोवेल धनुर्धरा. म्हणून आणि कांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित. ते नाचरावे जरी हित विचारी जे. या स्वधर्माते अनुष्ठिता विचू होईल जीवता. तीही निकावर उभयंता दिसेल असे. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी. तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. जे हे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले. परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. अर्जुन वाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः. अनाच्छिन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची ही स्थिती भ्रंशे. मार्गू सांडोनी अनारसे चालत देखे. सर्वज्ञ ही जे होती ते उपाय ही जाणती. तीही परिधर्मे व्यभिचरती कवने गुणे. बीजा आणि भूसा अंधू निवडू नेणे जैसा. नावे कदेख नाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती तिची संसर्गू करिता न धाती. वनवासीची सेवती जनपदाते. आपण लपती सर्वस्वे पाप चुकविती. परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी तिची जडोनी ठाके जीवसी.
चुकविता ते गिवसी तया तेची ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवनांचा येत आग्रह असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थो म्हणे श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महत्पापा वित्तेन मिह वैरिणम तव हृदय कमळू आरामू जो योगी यांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगे नाईक तरी ते काम क्रोधू पाही जया ते कृपानिधी साठवण नाही ते कृतांताच्या ठाई मानी जाती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गाचे माग मारक जे हे देह दुर्गीचे धोड इंद्रिय ग्रामीचे कोड याचे वा मोहाधिक दबड जगावरी हे रजोगुण मानसाचे समूळ सूर्येचे धाले पण याचे अविद्या केले के रजाचे खीर जाहले परी तमासी पिडियती भले तेने निजपत या दिदले प्रमाद मोहे हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकया परी ते जीविताचे वैरी म्हणूनिया जयासी भुकलिया अमिषा हे विश्वन पुरेची घासा कुळवाडी याची आशा चाळीत असे कौतुके कवळिता मुठी जिये 14 भुवने थेकुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतिके तिया दासीपणाची निबिके तृष्णा जिये हे असे मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दिजे जेने जगा पुलेनी भोजे नाचवीत असे जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुठा भरिला तो दंडू रुडविला जगीही साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली तिये कवरी विटाळविली साधू वृंदे ही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली जितया मान मोडिली उपशमाची इही संतोष वन खांडिले धैर्यदुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपटोनिया इही बोधाच्या रोपे लुचुनी सुखाची लिपी पुसिली जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची हे आगातव घडले जीवीची आथी जडले परी नातुडती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारे सावरतीना हे जळे विन बुडविती आगी विन जाळीती न बोलता कवळीती प्राणियाते हे शस्त्रे विन साधिती दोरी विन बांधिती ज्ञानियांसी तरी वदिती पैज घेऊनी हे चिखले विन रोवती पाशिके विन गोवती हे कवना जोगे न होती आतोटेपणे धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोप्लेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम जैसा चंद्रनाची मुळी दिवसाने घेपे व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावीन भानू धुमेवीन होता नशनू जैसा दर्पण मळहिनू कहीच नसे तैसे ही विन ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोडुनी पागुंतले बीज निपजे आवृत्तम ज्ञानमित्तेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्रूपेणानलेन च तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊनी ठेले आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सवावे होय इंद्रियानी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहत्येष ज्ञानमावृत्य देहिनम तैसे उपाय किजती जे जे ते यासीची होती विरजे मनोनी हटिया ते जिनिजे याची जगी ऐसी याही साकडा बोला
एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगावला तरी सांगेन तुझ. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजाहिं ह्यो न ज्ञानविज्ञाननाशनम्. याचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळूनी घालिते सर्वथेव. इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियोर्यभ्य परं मनः, मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु सः. मग मनाची धाव पावरुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. एवं बुद्धे परं बुद्ध्या तत्त्वभ्यात्म मनात्मन, जही शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हे अंतरी होऊन जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी विनवरले मृगजळ नाही, तैसा रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मेची स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची, ते गुरु शिष्याची गोटी पदपिंडाची गाठी. तेत स्थिर राहोनी नुटी कवने काळी, ऐसी सकळ सिद्धाचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो. राया एक देव देवो बोलता जाहला, आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू. सांगेल तेत पंडुसतू प्रश्न करील, तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. सांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगावा बाप्पा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः.